पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये 2 अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यासुद्धा 1 आणि 2 वर्षाच्या चिमुकल्या बाळांवरती आणि त्या यशस्वी झाल्या. त्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपती येथे डॉक्टर H.C. जहांगीर यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. त्यावेळेला ऑपरेशन झालेल्या कुटुंबाचे प्रमुख लोकही त्या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार, माझे नाव सुमित रमेश सातपुते. माझा मुलगा शिवाद्य सातपुते, त्याच्या हार्टची ओपन सर्जरी होती. कुठे पण म्हणजे जास्त क्रिटिकल असल्यामुळे इकडे होत नव्हतं, परंतु आम्हाला जहांगीर हॉस्पिटल आणि दगडूशेठच्या मार्फत भरपूर काही सेवा झाल्या. म्हणजे भरपूर जणांनी मदत केली. त्याच्यामध्ये आमचे अशोक डॉक्टर घोणे सर पण होते. भरपूर जणांनी मदत केली असल्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. सर्वांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही दगडूशेठचे आभार मानतात की आम्हाला बोलवले इकडे. आमची संबंध फार वर्षाची संबंध आहे. दुसरी वेळ मी आलो आहे इथे आणि गणपती महाराजचा आशीर्वाद मुलग्यांवर आहे की त्यांनी त्यांना व्यवस्थित केले. गणपती महाराजचा आशीर्वाद आमच्या डॉक्टरांवर आहे की त्यांचा हात चांगला चालवला आणि हे मुलग्यांना आम्ही असं एवढी व्यवस्थित बघू शकतात. आणि आम्ही आभार मानतात की आम्हाला इकडे बोलवलं आणि पुढं बी आम्ही येत राहू. आम्ही आपल्याला पाहिजे तेवढा सपोर्ट देत राहू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील होर्डिंगची तपासणी करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिलेली ही माहिती. जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2500 पर्यंत होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे. जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMCकडे दिलेले आहेत. त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार. सर दंडाची कारवाई काय असणार आहे? यापूर्वी 2दा घटना अशा घडलेल्या आहेत, त्यानंतर काय कारवाई झाली ना आता? त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे पिनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जातो. एक जण बोला. सध्याच्या परिस्थितीला काय अनधिकृत होर्डिंग आपल्याला शहरात आढळून आलेत का किंवा जर आले असतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली? आता जे होर्डिंग जे आहे की होर्डिंग्ज आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत. कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत. मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्ज आहेत ज्याच्या साईजेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करतो. अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले. हे असे बॅनर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे का? एकूण किती आहे? गेल्या एका महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर राजकीय पक्षांचे जे बॅनर्स लागले आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत. जे काही प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात. सर आपल्याकडे ऑफिशियली आकडेवारी आहे जी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. फक्त ही जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2598 आहे. अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला 1 आहे. ते साधारणतः 85 आहेत
आणि त्यांच्यावर 1564 याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. पुण्यातील एक शक्ती केंद्र म्हणजे शंकर महाराज. या शंकर महाराजांच्या दुर्गाष्टमीच्या निमित्तानं समाधी सोहळा साजरा केला जातोय. आज दुर्गाष्टमीला दिवस रात्र म्हणजे 24 तास हा दर्शन सोहळा सुरू आहे. पुणे वृत्तदर्शननं घेतलेला हा आढावा. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज. मुंबईला घाटकोपर येथे होर्डिंग कोसळलं आणि त्यात जवळजवळ 14 लोक मृत्युमुखी पडली. अशीच घटना 4 वर्षापूर्वी पुण्यात मालधक्का चौकातही घडली होती. त्याचप्रमाणे तीच घटना पुनरावृत्तीनं पिंपरी चिंचवडच्या पुनावळे गावाच्या हद्दीमध्येही घडली होती. तेव्हा होर्डिंग व्यवसायामधलं हे जे दुष्टचक्र आहे हे भेदण्याचं कार्य आता करणार कोण? महानगरपालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही आणि त्याची नोंद जरी असली तरी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचारानं ते गासलं गेलेलं आहे. अशा वेळेला होर्डिंग या व्यवसायाकडे आता वेगळ्या पद्धतीने नागरिकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या घराच्या जवळपास जर कुठे होर्डिंग उभं राहत असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे. माहिती अधिकारात त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती जर चुकीची असेल तर ती निदर्शनास आणून दिली पाहिजे. होर्डिंग ही शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात असा एक पूर्वी समज होता, पण आता त्या संकल्पना कमी झालेल्या आहेत. आता डिजिटल मीडियाच्या होर्डिंग्स त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामुळे त्याचा भारही कमी असतो, परंतु अतिशय उंचावरती ते लावता येत नाहीत. ही त्याच्यातली गांभीर्यपूर्ण बाब आहे. इमारतीमध्ये तशा प्रकारची रचना असली तरी प्लांबर खेळांवरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेल्डिंग करून ती लावली असते. ऊन वारा पाऊस हवेचा जोर याचा विचार त्यात केलेला नसतो. तेव्हा होर्डिंग हा आता अतिशय जीव घेणा विषय झालेला आहे.